नमस्कार सर्वांना. आजच्या व्हिडिओत आपले स्वागत. येथे आज आपण त्या बाबतीत बोलणार आहोत ज्या त्रासाच्या सामोरे आपण सर्वजण कधीतरी आपल्याला जावे लागते, आणि ती म्हणजे पाठदुखी. तुमच्या आयुष्यात कधीतरी पाठदुखीसाठी तुम्हाला मदतीची गरज असण्याची 80% शक्यता आहे. पाठीच्या खालच्या भागात दुखणे खूपच सामान्य आहेत. बहुतांश वेळी ही वेदना स्नायूबद्धीन थकव्यामुळे होते, पण या व्यतिरिक्त ही वेदना वाढविण्याची आणखी बरीच कारणे जबाबदार असतात. तर आपल्याला पाठदुखी का होते? पोट खाणे, होय, जास्त वेळ बसणे हा खालील पाठदुखीचे मुख्य कारण आहे. कारण प्रत्येक व्यक्तीची बैठक ही 12 ते 15 तास रोजची असते. आपण सर्वांसाठी हे सर्वसामान्य आहेत की आपण दिवसातला मोठा अवधी बसूनच घालवतो. मग त्यात ऑफिसचे काम असो किंवा तेच काम घरून आपण करतो, आणि कधीतरी आपण फक्त आपल्या कम्प्युटरला जखडलेले असते किंवा खूप वेळा प्रवास करत असतो. यामुळेच हे लोअर बॅकची सुरुवात होते. आणि जेव्हा तुम्ही हालचाल करत नाही तेव्हा तुमच्या मांडीमध्ये एक श्वास नावाचा स्नायू घट्ट होतात, आणि त्यामुळे ओटीपोटात बदल आणि सतत घट्टपणा जाणवतो, आणि पाठीच्या खालच्या स्नायूंमध्ये कडकपणा सुद्धा जाणवतो, ज्यामुळे अनेकदा पाठीच्या खालच्या भागात वेदना होते. तुम्हाला माहीत आहे का, जवळजवळ 30 ते 50% लोकांना पाठीच्या खालच्या भागात फक्त काही दिवस कडकपणा आल्यावर वर्षानुवर्षे पाठदुखीचा त्रास होत असतो. बरं, आपण जेव्हा बसल्या बसल्या काही गॅस फॉर्मिंग म्हणजेच वायू बनवणारे पदार्थ खात असतो, जसे कच्च्या भाज्या, सॅलड्स, चिप्स, हेवी बीन्स किंवा व्हाईट ब्रेड, पास्ता, साखरयुक्त स्नॅक्स, दुग्धजन्य पदार्थ, तळलेले पदार्थ आणि लाल मांस किंवा ज्याला आपण जंक फूड म्हणतो, असे काही पदार्थ खातो, तर ह्या सर्व खाण्यामुळे आपल्या शरीरात अशा गोष्टी निर्माण होऊ शकतात ज्या आपल्यासाठी अजिबात चांगल्या नाही आहेत, आपल्या आरोग्यासाठी चांगल्या नाही आहेत. आयुर्वेदाच्या 5000 वर्ष जुन्या प्रणालीमध्ये आम्ही या विषयांना या आम असं म्हणतो, आणि आधुनिक विज्ञानाचीही अशीच कल्पना आहे की त्याला अमायलॉइड टॉक्झिन्स किंवा अमायलॉइड विष असं म्हणतात. स्पॉन्डिलोसिस किंवा स्टेनोसिस सारख्या समस्या असलेल्या लोकांमध्ये हे विष मणक्याच्या पाठीचे हाड जिथे असते त्याच्या आजूबाजूला आढळू शकतात. मणक्याच्या समस्यांसाठी हे मोठे शब्द आहेत. प्राचीन आयुर्वेदाने सांगितले की आमविष आपल्या हाडांमध्ये आवश्यक असलेले पोषक आणि द्रव अवरोध करू शकतो, आणि त्याच्यामध्ये बिघाड निर्माण करू शकतो, आणि आपल्या शरीराला कडक आणि सुजल्यासारखे वाटू शकते. असं आहे की जेव्हा आपण भरपूर बसण्याचे काम करतो आणि आरोग्यदायी नसलेले पदार्थ खातो, तेव्हा आपले शरीर अशा गोष्टी बनवू शकते ज्यामुळे आपल्या हाडांमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात आणि आपल्याला अस्वस्थ वाटू शकते.